हे बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठी असेल, हा हिंदूच असेल आणि मराठी माणसाला गोरगरीब लोकांना न्याय देणार सगळ्या निवडणुका युतीमध्ये लढत आलो. उलट आमचं संघटन वाढलं तर त्याचा फायदा भाजपला होईल आणि भाजपाचा वाढलेल्या संघटनाचा फायदा हा शिवसेनेला होईल. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये एकच ब्रँड आहे तेव्हा भाऊ असं म्हणतात परिणत होती. राज्यामध्ये एकच ब्रँड आहे तो म्हणजे फक्त तेव्हा भाऊ असं हे बघा, आता ते त्याला म्हणतात, काही शिवसेनेवाले संजय राऊत उद्धव ठाकरेला ब्रँड म्हणत होते, काही मनसेचे लोक राजसाहेबांना ब्रँड म्हणत होते. या महाराष्ट्रामध्ये कोणीच ब्रँड नाही, एकच ब्रँड होऊन गेला आणि तो होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. काय नेमकं हे मातोश्रीची खेळी आहे की ऑपरेशन लोटस धावत. अरे, तुम्ही पाहत असाल की त्या मातोश्रीवाल्याचे आणि उभाटाचे इतके कमी नगरसेवक आलेले आहेत की किती पक्षी यांनी एका जागावर आणण्याचा प्रयत्न केला तर यांचं बहुमत होऊ शकत नाही. त्यामुळे आता ते प्रयत्नही करणार नाही तर आम्हाला कुठं लपवाछपी करण्याची गरज नाही. पण ज्या पक्षीय बैठका असतात, नगरसेवकांना मार्गदर्शन करायचं असतं, त्यांना काही सूचना करायच्या असल्या तर त्याच्यासाठी बैठका या चांगल्या ठिकाणी हॉटेलला म्हणा का हॉलमध्ये म्हणा बोलावल्या जात असतात. असं काही लपवाछपी करण्याची काही गरज नाही. ठीक आहे ना, आता त्यांनी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांनी एकत्र निवडणुका त्या लढवल्या. आता जो तो पक्ष प्रमुख असतो किंवा पक्षाचा अध्यक्ष असतो त्याला त्याच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असतात. जो तो पक्ष आपापल्या पक्षाच्या सोयीनं पक्षवाढीसाठी निर्णय घेत असतो. ते काय निर्णय घेतील ते त्यांच्याकडे, त्याच्याबद्दल मी काय बोलू. अमोल अंधारे आल्यामुळे आता खामगावची ताकद वाढली आहे. अमोल अंधारेचं संघटन हे फक्त खामगाव पुरतं मर्यादित नव्हतं तर संपूर्ण जिल्हाभर त्यांनी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल या माध्यमातून संघटन केलेलं आहे आणि निश्चित त्याचा फायदा खामगाव मतदारसंघच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाला नक्की होईल. 48 वर्ष दोन्ही पक्षाचा असावा अशी मागणी आता शिवसैनिक करतायत. तुम्हाला काय वाटते 48 वर्ष असावा की पहिल्या 2.5 वर्ष कोण असावं? हे बघा, शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई शहराच्या विकासासाठी, तिथले झोपडपट्टी वासी असतील, तिथला मराठी माणूस असेल, तिथला हिंदुत्ववादी लोक असतील, या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी युती केली होती आणि त्या युतीमध्ये लोकांनी भरभरून बहुमत आम्हाला मुंबई शहरामध्ये दिलेला आहे. महापौर कोणाचा होतो हा जे निर्णय आहे ते काही माझ्यासारखे कार्यकर्ते नसतात ठरवत. आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वरिष्ठ नेते सुद्धा याच्यात आमचे निर्णय घेतील. पण जो कोणी महापौर असेल तो महायुतीचा असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.